कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्या मालिकेच्या 14 मार्चच्या भागात रामप्पा आखाडा तयार करत असतो तेव्हा तिथे बाळू येतो। रामप्पा बाळूला वस्ताद कधी येणार आहेत असं विचारतो, तेव्हा बाळू वस्ताद लवकरच येतील असं आश्वासन देतो। इथे तात्या गावात सगळीकडे शांतता असल्यामुळे कंटाळला असतो, तेव्हा त्याला तिथे भीमा आणि सत्यवा येताना दिसतात। तात्या भीमाजवळ बाळूची चौकशी करतो, तेव्हा भीमा आधी त्याला सांगायला नकार देतो, मात्र नंतर बाळू एका सालगड्याकडे राहत असून त्याच्या मुलाला कुस्ती शिकवणार असल्याचं सांगतो। हे ऐकून तात्याला आश्चर्य वाटतं। इकडे रामप्पा कुस्तीसाठी आखाडा खोदत असताना त्याला दम लागतो। बाळू त्याला मेहनत करायला सांगतो। इकडे सुभद्रा आणि तिचे वडील वाड्यात कुणी नाही हे बघून एकमेकांशी बोलू लागतात। सुभद्राचे वडील तिला वाड्यावर कब्जा करायला सांगतात आणि सिद्धरामय्याला स्वतःकडे वश करायला सांगतात। वैजंताला या घराबाहेर ती लवकरात लवकर काढेल असं वचन सुभद्रा तिच्या वडिलांना देते। वैजंताचे काका जातात तेव्हा सुभद्रा रडू लागते, तेव्हा वैजंता तिला सावरते। इकडे गंगाचं आणि तिच्या सासूचं भांडण होतं, तर सुंदरा मंदिरात जायला निघते। रामप्पा सर्वांवर चिडतो आणि तुम्ही मला सगळे वेड्यात काढतात असं ओरडतो। तुम्ही मला मूर्ख बनवलंय, तुम्ही कुस्ती वगैरे मला काही शिकवणार नाही आहात असा आरोप करतो। तेव्हा बाळू त्याला शांत राहायला सांगतो। संयम ठेवला, शांत राहिलं तरच कुस्ती जिंकता येते असं बाळू बोलतो। बाळू रामप्पाला शांत करू शकेल का? बाळूला सुधरवण्यासाठी सुंदरा आता काय करणार हे बघण्यासाठी पाहत राहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच।